ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता घेऊयात मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुंबईतील टोल नाक्यांवरती ईटीसी टॅगवर 10% सवलत देण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय महामार्गांवरती आरएफ टॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना 10% सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती। मुंबईतील ईटीसी टॅग हा आरएफ टॅग प्रमाणेच असल्यामुळे या वाहनांना देखील टोलमधून 10%ची सूट मिळणार आहे। त्यामुळे ईटीसी टॅगचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे। परिणामी टोलवरील रांगा कमी होतील। चलन तुटवड्यामुळे डबघाईला आलेल्या भिवंडीतील पॉवरलूम कारखान्यांना वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भेट दिली। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानंतर शहरातील 70% पॉवरलूम बंद पडले असून कामगारांचं 2 वेळच्या जेवणाचे वांदे होत आहेत। या पार्श्वभूमीवरती इराणी यांनी पॉवरलूमला भेट दिली। कपडा विकून त्यात येणाऱ्या रोख पैशातूनच कामगारांचा पगार दिला जातो। मात्र नोटबंदीनंतर कपडाच विकला जात नसल्यामुळे कामगारांना पगार मिळालेला नाही आणि त्यामुळे बहुतांश कामगार आपल्या गावी परतले। नोटबंदी जाहीर झाल्यानंतर रातोरात मुंबईसह अनेक शहरांमध्ये काही टन सोनं खरेदी झाल्याचं बोललं जात आहे। मात्र मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने हे दावे फेटाळून लावलेले आहेत। सोन्याचे भाव त्या 2 दिवसात 4000 वाढले होते। अनेकांनी तो आकडा फुगवून सांगितल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे। सध्याच्या चलन तुटवड्याच्या काळामध्ये स्वस्तात आणि कॅशलेस भाजीपाला विकत घ्यावा यासाठी ट्रान्सकूल इंडिया या संस्थेने फिरता भाजी मॉल सुरू केला आहे। या मॉलचं नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये उद्घाटन करण्यात आलं। एसबीआय बडी या एसबीआय बँकच्या ॲपद्वारे ही भाजी खरेदी करता येते। या ॲपद्वारे भाजीचे पैसे थेट भाजी विक्रेत्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। थेट शेतकऱ्यांकडून आलेला ताजा माल ग्राहकांना दाराशी मिळत असल्यामुळे या मॉलला चांगला प्रतिसाद मिळतोय। नवी मुंबईमध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवरती शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे। अत्याचारानंतर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पालकांना याबद्दलचं सत्य कळलंय। पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून नराधम शिक्षक फरार असल्याचं समजतंय। या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याचबरोबर शाळा प्रशासन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईवडिलांनी केला आहे। कल्याण महानगरपालिकेमध्ये शिक्षिकेची नोकरी देतो असं सांगत सख्या बहिणीची 18 लाखांची फसवणूक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। दिलीप नाना रोकडे असे या पदाधिकाऱ्याचं नाव असून याआधी त्याला अशाच प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। महानगरपालिकेमध्ये शिक्षिका पदावरती नोकरी लावून देतो असं सांगत दिलीप रोकडेने इम्राणी नाडर या आपल्या बहिणीकडून 18 लाख रुपये उकळले, मात्र नोकरी काही दिली नाही। विरारच्या अर्नाळा इथे चोरट्यांनी गॅस कटरचे शटर कापून भवन ज्वेलर्सवरती दरोडा टाकलेला आहे। चोरट्यांनी 1 किलो सोनं, 4 किलो चांदी, 1.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे। सकाळी ज्वेलर्सचे मालक दुकान उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आल्याचं लक्षात आलं। दुकानाच्या मागच्या बाजूने चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने शटर कापले आणि दुकानात प्रवेश केला। दुकानामध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे। पुण्यात शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून सराफा व्यावसायिकाला चोरट्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। मात्र गुरुवार पेठेतील ऋषिकेश गौंड यांच्या सराफा दुकानाबाहेर आरोपींनी गाडी पार्क केल्याचंही कळतंय। त्या गाडीवरती ओरखडे ओढल्याच्या रागातून त्यांनी ऋषिकेश यांच्या कामगारांना शिवीगाळ केली। ऋषिकेश यांनी जाब विचारला असता हा वाद झाला। विरारमध्ये 6व्या राष्ट्रीय महापौर मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। विरारमधील विवा कॉलेजपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। देशभरातून पूर्ण मॅरेथॉनसाठी 800 धावपटू, 6000हून अधिक अर्ध मॅरेथॉनसाठी धावपटू सहभागी झालेत। या मॅरेथॉनसाठी एकूण 35 लाखांची बक्षिसं देण्यात येणार आहेत। दिवंगत अभिनेते दारा सिंग यांच्या चारित्र्यावर आधारित पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं। सीमा सोनिक आलिमचंद यांनी लिहिलेल्या दीदार आका दारा सिंग या पुस्तकाचं बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आलं। यावेळी दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंग उपस्थित होता। अक्षय कुमारने दारा सिंग सोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला। इकडे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने जागतिक दर्जाचं 3D मॅपिंग तंत्रज्ञान भारतात उभं करण्यात आलेलं आहे। सावरकरांच्या आयुष्यावर बनलेला
लाईट अँड लेझर शो पुढचा महिनाभर दादरच्या सावरकर राष्ट्रीय स्मारकात दाखवलं जाईल. काल या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, सावरकर यांचे नातू रणजित सावरकर उपस्थित होते. आधी मराठी भाषेतून सुरू झालेला शो आता हा हिंदीत देखील पाहायला मिळणार आहे. ठाण्यामध्ये द वर्ल्ड ऑफ म्युझिक शोचं आयोजन करण्यात आलं. वादक निलेश परब यांच्या संकल्पनेतून आणि कमलेश भडकमकर यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भारतीय आणि आफ्रिकन वाद्याची जुगलबंदी तसंच ढोलताशांचं लाईव्ह वादन या कार्यक्रमामध्ये आकर्षण ठरलं. याच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर गाव तिथे माझा बघत रहा ABP माझा.